मात्र मालोजी राजे हे वीर योद्धे होते हे सांगण्यासाठी आपल्याला आणखी एका घटनेची आठवण करावी लागेल। इंदापूरमध्ये निजाम आणि आदिलशहा यांच्यामध्ये मोठी लढाई सुरू होती। आपण आज जात बघू समाधीकडे। मोठी लढाई सुरू होती। या लढाईमध्ये मालोजी राजे भोसले यांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला होता। मात्र दुर्दैवाने याच इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजी राजे यांना वीर मरण आलं होतं। मालोजी राजे यांना वीरगती प्राप्त झाली होती। थोडक्यात हा महान योद्धा युद्धाच्या मैदानामध्ये शत्रूंशी दोन हात करता करता संघर्ष करता करता आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचं कर्तृत्व हे साधं सुद्धा नव्हतं, ते इतकं मोठं होतं की रणांगणामध्ये त्यांनी आपला देह त्यागलेला आहे, आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे। त्यामुळे मालोजी राजे यांचं कर्तृत्व निश्चितच अफाट होतं, प्रचंड होतं, मोठं होतं आणि स्वराज्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं। स्वराज्याचा संकल्प शहाजीराजांनी केला होता आणि स्वराज्याची संस्थापना शिवाजी महाराजांनी केली होती। त्यामुळे या तीन थोर महापुरुषांचं आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा स्वराज्यासाठी प्रचंड मोठं योगदान होतं। हे योगदान आपल्याला विसरता आलं नाही पाहिजे। त्यामुळंच मालोजी राजेंना पुन्हा एकदा नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांच्या समाधीकडे सुद्धा सगळ्या शिवप्रेमींनी आवर्जून लक्ष दिलं गेलं पाहिजे। मालोजी राजे भोसले यांची समाधी ही वेरूळ घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी समोर आहे। ज्यावेळेला तुम्ही घृष्णेश्वर मंदिराकडे जाता त्यावेळेला तुम्ही खालच्या बाजूने जाता असाल तर डाव्या बाजूला ही मोठा घुमट दिसतो, ती मालोजी राजेची समाधी आहे। तुम्ही उजव्या बाजूने जात असाल तर तिकडून सुद्धा पलीकडून जाताना सुद्धा तुम्हाला उजव्या हाताला मालोजी राजे यांची ही समाधी दिसते। आलात तर या समाधीला नक्की भेट द्या। धन्यवाद।